हॅलो अँड वेलकम टू द लेक्चर ऑफ कोर जावा. आज आपण शिकणार आहोत इफ एल्स स्टेटमेंट. आता इफ एल्स स्टेटमेंट आपण प्रोग्राममध्ये कशा वापरायच्या. फॉर दॅट वी नीड टू अंडरस्टँड अ कंडिशन. प्रत्येक वेळी आपण जेव्हा कंडिशन लिहितो तेव्हा आपण ती कंडिशन इफ एल्सच्या स्वरूपात लिहितो. नाव लेट्स सी व्हॉट इज कंडिशन. कंडिशन आपल्या रिअल लाईफमध्ये पण असते. म्हणजे आता आपण एक एक्झाम्पल घेऊयात. जर पाऊस असेल तर आपण छत्री वापरतो आणि जर पाऊस नसेल तर आपण छत्री वापरणार नाही. सो दिस इज अ कॉमन कंडिशन जी आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये रेग्युलरली बघतो. सो तीच कंडिशन आपण आपल्या प्रोग्रामॅटिक लँग्वेजमध्ये कशी वापरायची. सो हिअर इज द एक्झाम्पल. आपण याचा सिंटॅक्स असा लिहिणार इफ इन ब्रॅकेट कंडिशन. तर कंडिशन काय इथे रेनिंग. इफ इट इज रेनिंग देन इन कर्ली ब्रेसेस आय विल राईट आय विल कॅरी द अम्ब्रेला. म्हणजे जर कंडिशन ट्रू असेल तर इफमधला कोड एक्झिक्यूट होणार आणि जर इफमधली कंडिशन फॉल्स असेल म्हणजे जर आता पाऊस पडत नाही आहे इफ इट इज नॉट रेनिंग तर एल्समधल्या कर्ली ब्रेसेसमधला कोड एक्झिक्यूट होणार म्हणजे आय विल नॉट कॅरी द अम्ब्रेला. हे झालं रिअल लाईफ एक्झाम्पलमधलं. लेट्स सी आता प्रोग्राम कसा लिहिणार. फॉर एक्झाम्पल आता हा प्रोग्राम आहे. मला एक नंबर आहे जो ग्रेटर दॅन 10 आहे की नाही हे मला फाइंड आउट करायचं. तर ते आपण कसं लिहिणार. आपल्या मेन फंक्शनमध्ये मी एक व्हेरिएबल घेतला आहे इंट नंबर इज इक्वल टू 6. ते आहे माझं आर्ग्युमेंट. आणि नेक्स्ट आता मी लिहिले इफ एल्स स्टेटमेंट. इफ नंबर इज ग्रेटर दॅन 10 ही आहे कंडिशन. त्याच्यानंतर इन ब्रॅकेटमध्ये मी लिहिणार सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं नंबर इज ग्रेटर दॅन 10. म्हणजे जर नंबर ग्रेटर दॅन 10 असेल तर आपल्याला आउटपुट काय मिळेल नंबर इज ग्रेटर दॅन 10 हे प्रिंट होणार. आणि एल्स प्रिंट होणार नंबर इज लेस दॅन 10. नाव लेट्स सी या प्रोग्रामचं आउटपुट काय येणार. नंबर इज लेस दॅन 10 म्हणजे जी कंडिशन आपल्याला जी व्हॅल्यू रिटर्न करेल जर ती व्हॅल्यू ट्रू रिटर्न करणार तर तो इफमधला कोड एक्झिक्यूट होणार. आणि जर इट रिटर्न्स फॉल्स. आता या कंडिशनमध्ये 6 इज लेस दॅन 10 म्हणजे 6 इज नॉट ग्रेटर दॅन 10 तर एल्समधला कोड एक्झिक्यूट होतोय दॅट इज नंबर इज लेस दॅन 10. सो आय होप तुम्हाला हे कळलं असेल. थँक्यू.